अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम. अंतरवाली सराटीच्या सोनियानगर भागात ओबीसींचं उपोषण सुरू. मंगेश ससाणी यांच्यासह 6 ओबीसी आंदोलकांचं उपोषण. येत्या काही दिवसात प्रति आंदोलन उभं करणार. संयोजन समिती या संदर्भात निर्णय घेणार. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका. पंढरपूरच्या पोखरापूर गावामध्ये धनगर समाजाचं आंदोलन. संताजी वाघमोडेंकडून अंगावर पेट्रोल टाकत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न. अकोला शहरातल्या सिटी कोतवाली चौकामध्ये अगदी पोलीस स्टेशन समोरच फ्री पॅलेस्टाईनचे बॅनर लागले. पोलिसांनी हे बॅनर उतरवले. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग. महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंदिर शिखरांच्या रंगरंगोटीचं काम युद्धपातळीवर सुरू. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोलीची यात्रा 21 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत यात्रा सुरू राहील. नाशिकच्या मालेगावमध्ये राज्यातील पहिल्या सुसज्ज महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण. रुग्णालयात मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार. महिलांच्या प्रसूतीसह बालकांच्या विविध आजारांवरती उपचार होणार. बुलढाण्यातील गोमाल गावात अतिसाराची लागण झाल्यानं एका चिमुकलीचा मृत्यू. गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रशासनाचा मोठा दिलासा. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर. पावसामुळे सोयाबीन पिकाचं 50%पेक्षा जास्त नुकसान झालं होतं. धनंजय मुंडेंची कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. खरीप 2023 मधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या अहवालांची फेर तपासणी करून त्यांना विमा भरपाई देण्याचे धनंजय मुंडे यांचे विमा कंपनीला निर्देश. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून 23 तारखेला आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचं आयोजन. नागपूरमधील काटोल तहसील कार्यालयाच्या मुख्य दारावर बैल बांधून शेतकऱ्यांचं आंदोलन. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी. रिमझिम पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. हिंगोली जिल्ह्यामध्ये जुगाराचा सुळसुळाट. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळी यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट. नाव न घेता आमदार संतोष बांगर यांचे हे जुगारअड्डे असल्याचा आरोप. नागपूरमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार. पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना. आरोपीचं स्केच काढत पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यामध्ये पतीकडून पत्नीच्या प्रियकराची हत्या. आरोपी पती बिहारचा असल्याची माहिती. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आरोपीला अटक. तलवारीनं केक कापून हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक. गोंदियाच्या भिवारी इथली घटना. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. रायगडमधील पाली-खोपोली मार्गावर परळी कांसळ इथे अपघात. बस आणि मोटरसायकलमध्ये धडक. मोटरसायकलवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू. अपघाताचा व्हिडिओ समोर. नाशिक रोड उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकी चालक अमित मिश्राचा जागीच मृत्यू. खड्ड्यांमुळे अपघात घडल्याची माहिती. ट्रक चालकावर गुन्हा दाखल. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना इमारतीचं छत कोसळून 30 ते 40 जण जखमी. भंडाऱ्याच्या बारभा गावातली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.